प्रभाग क्रमांक 19 मधून सचिन प्रल्हाद आहेर व पत्नी प्राजक्ता सचिन आहेर इच्छुक उमेदवार श्री सचिन प्रल्हाद आहेर व सौ प्राजक्ता सचिन आहेर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत आपली भूमिका मांडली आहे। आगामी नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 साठी दोघेही पती पत्नी सज्ज आहे। 2017च्या महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवूनही नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचं श्री सचिन आहेर यांनी सांगितलं। गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील सामाजिक, सांस्कृतिक तसेच विकासात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। या काळात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, आधार कार्ड, मतदान कार्ड, आयुष्मान भारत योजना, रक्तदान शिबिरे, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगार मिळावे, धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण तसेच विविध सार्वजनिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले। आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाची संधी दिल्यास प्रभागातील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आलाय। नागरिकांनी प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद द्यावेत असेही आवाहन करण्यात आलंय। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 19 मध्ये। तर प्रभाग क्रमांक 19 मधून आपल्या सोबत आहेत प्राजक्ता सचिन आहेर मॅडम। तर यांनी अनेक वर्षापासून सामाजिक कार्य असो, सांस्कृतिक कार्य असो, शैक्षणिक मदत असो किंवा आर्थिक मदत असो, अशा अनेक कार्य ते गेल्या अनेक वर्षापासून करत आलेले आहे। आणि त्यांचे मिस्टर देखील हे सामाजिक कार्य असो, सांस्कृतिक कार्य असो अशा कार्यांमध्ये पुढाकार घेतलेले आहेत। आणि मिस्टरांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज त्यांच्या मिसेस देखील समाजकार्यामध्ये उतरलेले आहेत। तर त्यांच्या पुढील ध्येय धोरण काय असणार आहे हे आपण मॅडमांकडून जाणून घेऊया। नमस्कार, मी प्राजक्ता सचिन आहेर प्रभाग क्रमांक 19 मधून इच्छुक आहे सध्या निवडणूक लढवण्यासाठी। सध्या आमचे तुतारी हे चिन्ह आहे, पण पुढे सांगता येत नाही। अजून तरी आम्हाला भरघोस मतांनी तुम्ही विजयी करा अशी सर्वांना असं विनंती माझी की आम्ही प्रभागात जे काम करतो ते लक्षात ठेवून तुम्ही आम्हाला जर खूप प्रचंड मतांनी जर विजयी केलं तर आम्ही सगळ्या नागरिकांच्या समस्या सोडू। प्रत्येक प्रश्नाला उत्तर म्हणजे मिळालंच पाहिजे। एक नगरसेवक झालं या नात्याने सगळ्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास आम्ही बांधील राहू। तर तुम्ही आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करा अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे। तसेच नाशिक लोकशाही न्यूजने सर्वे केला असता गावकऱ्यांमध्ये अशी चर्चेला उधाण आलेले आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 19 मध्ये प्राजक्ताताईच आम्हाला भावी नगरसेविका हव्या आहेत। तर त्यांनी असे कोणकोणते कार्य केलेले आहेत आणि ते इथून पुढे देखील महिलांसाठी कोणते कार्य राबवणार आहेत, तर याबद्दल अधिक माहिती आपण ताईंकडून जाणून घेऊया। महिलांसाठी आपण बचत गटांची स्थापना केलेली आहे। त्या बचत गटातून महिलांना रोजगार निर्मिती होईल, कारण लाडक्या बहिणीचे पैसे फक्त महिन्याला येतात 1,500, पण बचत गटातून जर त्यांना जर रोजगार मिळाला तर त्या स्वतःचा हक्काचा पगार म्हणजे स्वतःचे हक्काचे पैसे मिळवतील, त्याच्यावर कोणाचा अधिकार राहणार नाही। आणि आपण महिलांसाठी खूपच कार्यक्रम म्हणजे आपल्याकडून आपल्या मार्फत जेवढी महिलांना मदत होईल। आता सध्या आपण जर निवडून आलो, जर लोकांनी आपल्याला भरघोस मतांनी विजयी केलं तर आपण महिलांसाठी CCTV लावणार आहे आपण प्रत्येक भागामध्ये, कारण आजकाल महिलांवर जे अत्याचार वाढले त्याच्या विरोधात म्हणजे कारवाई झालीच पाहिजे सरकारकडून। पण त्यासाठी आपण प्रयत्न करणार, CCTV लावणार, महिलांना रोजगार निर्मित करून देणार। आपण महिलांसाठी आपण जे प्रयत्न आपल्या हातात आहेत तेवढे आपण करणार नक्कीच, एवढी मी इच्छा आहे माझी स्वतःची। त्यामुळे लोकांनी मला चांगल्या मदताने निवडून द्यावा अशी माझी इच्छा आहे। तर निवडणूक हा झाला एक आनंदाचा क्षण, पण एक क्षण असा होता की महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतावरती एक महामारी आली होती जिचे नाव होतं कोरोना। तर या कोरोना सारख्या महामारीमध्ये देखील साहेबांनी अनेक कामे केलेली आहेत, अनेक कार्य पार पाडलेली आहेत। तर आपण सरांकडूनच या कार्यांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। नमस्कार ताई, तो कोरोनाचा जो काळ होता तो काळ इतका वाईट होता आणि त्या काळामध्ये आपण जे सर्व आपल्या लोकांसाठी जी मदत केली ती मदत सांगणं आता ही योग्य वेळ नाहीये। ते आपलं एक कर्तव्य होतं, ते आपण पार पाडलेलं आहे। आणि त्या काळात आपण त्या हॉस्पिटलचे काम असतील किंवा रेमडेसिवीर कोणाला काही आवश्यकता असेल ते आता सर्व लोकांना माहिती आहे आपण काय काय केलेले, ते आता सांगणं योग्य नाहीये। आम्हाला जेवढे आमच्या परीने होतं तेवढं आम्ही केलेलं आहे कोरोना काळामध्ये। तर नाशिक लोकशाही न्यूजने सर्वे केला असता आपल्याला असे कळाले की सध्या सिन्नर फाटा येथे नवीन चेहऱ्यांना संधी मिळत आहेत आणि दोन्ही उमेदवार देखील आपल्या सोबत आहेत। तर ते या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर त्यांचे विकास कामे काय करणार आहेत आणि कोणकोणते ध्येय धोरण त्यांचे आहेत हे आपण सरांकडून जाणून घेऊया। आता प्रभागात प्रचारादरम्यान फिरत असताना आम्हाला पंपिंग साईड व आपल्या ट्रॅक्शनला म्हणजे जेवढ्या प्रभागामध्ये आहे पाण्याची खूप मोठी समस्या आहे।
सर्व नागरिक आम्हाला तेच सांगताय का एवढं आपलं नाशिकला पाणी असल्यानंतर बी आपल्याला पाण्याची कमतरता काय, इथं खूप त्रास होतोय महिलांना. तर आम्ही सर्वात प्रथम महिलांसाठी ती पाण्याची व्यवस्था करून देऊ. त्याच्यानंतर इथं अभ्यासिका नाहीये. इथे आपले मुलं बाहेर जाऊन शिक्षण घेऊन आज चांगल्या पोस्टला गेलेले आहे. तर आम्ही सर्वात प्रथम त्यांना मुलांसाठी अभ्यासिकेचे प्रयत्न करू, चांगले चांगले अभ्यासिका देण्याचा प्रयत्न करू. महिलांसाठी आपण मोफत ब्युटी पार्लरचे क्लास, शिवण क्लास हे चालू करून दिलेले, कारण त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. आणि आता आम्ही ज्यावेळेस प्रचार करताना प्रभागात फिरतोय तर महिलांचे खूपच गंभीर असे प्रश्न आहे. महिलांना घरात पाणी नाही वापरण्यासाठी, त्यांना घर सोडून बाहेर नदीवर जाण्या इतकी वेळ आलेली, ते प्रश्न सोडवू. महिलांचे रोजगार निर्मिती, त्यानंतर महिलांची सुरक्षा म्हणून आपण पोलीस प्रशासनाकडे विनंती करून त्यांना गस्त वाढवण्यासाठी सांगू. कारण रात्रीच्या आता तर बिबटे पण आहे आमच्या भागात, त्याची पण सुरक्षा झाली पाहिजे. कारण लहान मुलं असतात, बाळाला ज्येष्ठ नागरिक असतात, त्यांचीही सुरक्षा खूप महत्वाची आमच्या प्रभागात. कारण हा प्रभाग एक मळे विभाग आहे, त्यामुळे महिलांची सुरक्षा, ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा आणि लहान मुलांची सुरक्षा आणि जे आता प्रश्न आमच्या समोर मांडण्यात आले ते सगळे प्रश्न आम्ही सोडवू. एवढीच माझी तुमच्याकडे सर्वांसमोर म्हणजे मी सांगते, आश्वासन देते मी की ते सगळ्या प्रश्नांचे आम्ही उत्तर तुम्हाला नक्कीच देऊ. आत्ताच आपण प्राजक्ताताई आणि सचिन सरांकडनं त्यांची अधिकृत माहिती जाणून घेतलेली आहे. आणि असे सुशिक्षित उमेदवार जर प्रभाग क्रमांक 19 मधून निवडून आले तर नक्कीच ते त्यांच्या प्रभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. तसेच सरांनी व मॅडमांनी नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल सर्व टीमचे आभार. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.